तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं पाहिलं की मॅमने मागच्या वर्षी म्हटलं होतं की अमन आणि आयुषी ह्यांना नाही भेटलं कॉलेज काही रिझन्ससाठी. ही दुआ संधी आहे आणि मॅमने जे प्रे केलं होतं की मी यांना पुढच्या वर्षी बघेल, हा जोशचा प्रोग्राम अटेंड करतील आणि पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या पियर्सला हे स्पीच द्याल. तर ॲक्च्युली मी हा व्हिडिओ जेव्हा ड्रॉप घेतला होता तेव्हा हा यूट्यूबवर होता. मी याचा हा क्लिप कट करून ठेवला होता. म्हणजे जेव्हा पण मला असं वाटायचं की नाही यार होत नाही आहे, ड्रॉप खूप कठीण होतो आहे, आता नाही होत, तेच परत परत करायचं, तेव्हा मग मी ही क्लिप माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवली होती. कारण मला माहिती आहे मॅमला एवढा भरोसा आहे, मॅमने एवढं बोललं आहे की नेक्स्ट प्रोग्रामला मला तुम्हाला इथं बघायचंच आहे. तर जेव्हा पण मला असं डिमोटिवेशन व्हायचं तेव्हा मी हा व्हिडिओ बघायची आणि म्हणायची नाही मॅमने बोललं आहे आता करायचंच आहे, आम्हा दोघांना इथं येऊन हे स्पीच द्यायचंच आहे, हा जोशचा प्रोग्राम अटेंड करायचाच आहे. तर मी त्यासाठी मॅमला खूप थँक्स म्हणते. म्हणजे जेवढं पण म्हटलं तेवढं कमीच आहे. एवढं 3 वर्षात मॅमने टीचर्सने जेवढं पण केलं आहे आणि खरं सांगू तर टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे एवढा त्रास दिला आहे असं म्हणू शकते. काही झालं की लगेच डाऊट विचारायचं, काही झालं की डाऊट विचारायचं, नाही समजलं लगेच डाऊट विचारायचं. तर मग टीचर्सनेही खूप खूप सपोर्ट केला आहे. आणि मेन म्हणजे मला एक म्हणायचं होतं की माझी ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप चांगली होती. मी वाणी सरकडे नेहमी डाऊट घेऊन जायची आणि जरी तो छोटा पण डाऊट असला तरी मी म्हणायची की सर तर आपल्याला रागवतील पण घेऊन जाते. पण मी तो का घेऊन जायची, सर डाऊट तर सांगायचेच पण त्याच्या अलावा सर अजून 4 गोष्टी वेगळ्या सांगायचे जे पुढे कामं यायच्या. मग मी मुद्दामून अजून सरांकडे डाऊट घेऊन जायचे, नाही आता घेऊन जाऊ, मग सर अजून 4 गोष्टी नव्या सांगतील आणि आपल्याला मग ते खूप कामं येईल. तसंच सेम माझ्या सिद्धी मॅमने पण मला खूप सपोर्ट केलं आहे माझ्या बायोसाठी. फिजिक्स केम माझं चांगलं होतं पण माझं बायो थोडं वीक होतं, काय माहिती. आता तुम्ही म्हणाल हे कशी म्हणते, मेडिकल करायला चालली आहे आणि हिचं बायो वीक होतं, पण थोडं होतं, रट्टा मारता नाही यायचा मला. तर मॅमने खूप मला म्हणजे ट्रिक्स अँड टिप्स दिला आहे की कसं लक्षात ठेवू शकते, लॉजिकली काय करू शकते. तर त्यासाठी मी मॅमला खूपच थँक्यू म्हणेल. आणि तसंच मेन म्हणजे मला अजून हे पण म्हणायचं होतं की भले माझा सब्जेक्ट मॅथ्स नव्हता पण टाईम टू टाईम श्रवण सर आणि पाठक सर पण विचारत राहायचे की आता तुझं प्रिपरेशन कसं सुरू आहे, आता काय आहे, पुढे काय आहे, त्याच्यानंतर टेस्ट कसे चालले आहेत. तर मेन म्हणजे मला म्हणायचं होतं की पेसमध्ये असं नसतं की जो त्याचा सब्जेक्टचा टीचर त्याच्याकडेच लक्ष देईल. इथं पूर्ण स्टाफ, पूर्ण टीचर्स सर्व बेसिकली तुम्हाला हे करतात, सपोर्ट करतात की हा एक्झाम कसं काय क्रॅक करू शकतात. आणि मेन म्हणजे आमचा प्रिपरेशन हॉल विना मी तर हे जर्नी बिलकुल इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे समरमध्ये थोडा त्रास होतो तिकडं, थोडं गरम होतं तिकडं, पण तरी ते असतं की जसं नीटमध्ये 2 ते 5 मध्ये जी गरमी असते ती सहन करायसाठी तिकडं बसवतात. असं आम्ही खूप म्हणायचो मॅमला की मॅम असं नसतं, पण तरी मग आम्हाला ते नंतर समजलं होतं की एक्झाममध्ये प्रॉब्लेम नाही होत. तर मग मी माझ्या ज्युनियर्सला सांगेल की तुम्ही कंप्लेंट नका करू की ते एवढं गरम होतं आहे, तिकडं कूलर लावा, काही लावा, ते एका कारणासाठी मॅमने तिकडं ठेवलं आहे. तर त्याचा पॉझिटिव्हली घ्या आणि तिकडं राहून प्रिपरेशन करा. आणि मला खरंच मॅमला एवढं म्हणजे म्हणायचं आहे की एवढे 3 वर्ष झाले, एवढी मेहनत करते, एवढ्या एक्सरसाइज सॉल्व केल्या आहे, एवढं केलं आहे एका टाईमला. मेन म्हणजे मला तरी वाटतं की माझा जो मेन दुश्मन म्हणू शकतो आपण की तो होता की अंडर कॉन्फिडन्स, की मला बिलकुल कॉन्फिडन्सच नव्हता की मी करू शकेल. मला एवढा खूप सेल्फ डाऊट होता की माझ्याकडनं नीट नाही होणार. म्हणजे 2025मध्ये मी ठरवूनच घेतलं होतं की माझं सिलेक्शन होणारच नाही आहे. म्हणजे झालं काही पण करून मी ठरवून घेतलं होतं की प्रिपरेशन भलेही चांगली चालू आहे पण मी ठरवलंच होतं की नाही माझं सिलेक्शन नाहीच होणार आहे, यावर्षी आपलं काहीच होणार नाही. आणि ड्रॉप पण जेव्हा घेतला होता तेव्हा पण खूप डाऊट येत होते की नाही काही नाही होणार. मग तेव्हा मॅमने मला गोष्ट सांगितली होती की तुला मॅनिफेस्टेशन काय असतं हे माहिती आहे का. मग मी म्हटलं की हो माहिती तर आहे, पण लोक असं म्हणतात की फक्त मॅनिफेस्ट करून काहीच होत नाही. मग मॅम म्हणते की मी तुला सांगते मॅनिफेस्ट म्हणजे काय असतं. मॅनिफेस्ट करायचं पण असं नाही की तुम्ही ब्लाइंडली मॅनिफेस्ट करताय, त्याच्यासाठी
जे प्रयत्न असतात ते पण करायचे असतात. फक्त प्रोकॅस्टिनेट करून काहीच होत नसतं. त्याच्यासाठी डिसिप्लिनली 1 to 1 एक्सरसाइज सॉल्व करायची असते. आणि मी खरंच सांगते, तुम्ही मॅमचं ऐकाल, मॅम तुम्ही जरी म्हणाल की मॅम हे 2दा सॉल्व केला आता परत नाही करणार, 3-3 4दा इथे एक्सरसाइज सॉल्व होते. काहीच आळसपणा घ्यायचा आणि पूर्ण सॉल्व करायचं. म्हणून मी म्हटलं डिस्क्रिप्शन देताना जो पण म्हटलं की डिसिप्लिनली सर्व सॉल्व केलेलं आहे, म्हणजे मी आहे. पूर्ण क्लासमध्ये मी राहायची, ये क्यों इतनी कर रही है, इतना क्यों कर रही है, मैम को बता देना कि हो गया क्या, 3-3 बार सॉल्व करके लर्न थोड़ी ना करना है तुझे. मी म्हटलं नाही, करना है तो सब ईमानदारी से ही करना है, वरना कुछ नहीं करना है. तर मी त्यासाठीच म्हणेल की जे पण आहे ते डिसिप्लिनली करा. म्हणजे इट्स ओके टू टेक ब्रेक्स, पण असं नाही की तुम्ही परत चिलच करायला लागाल. डिसिप्लिनने सर्व करायचं आणि मोटिवेशन हे येत जात राहतं. मोटिवेशन आज खूप जास्त आहे तर उद्या नाही आहे, पण डिसिप्लिन कन्सिस्टंट असतं. डिसिप्लिन ठेवलं तर काहीच फरक नाही पडत. तुमचं पूर्ण जे गोल आहे ते अचीवच होईल. डिसिप्लिनली सर्व करा. म्हणजे माझा मेन मोटो तरी आहे माझ्या पियर्सला सांगायचा की तुम्ही डिसिप्लिनली सर्व गोष्टी केल्या तर सर्व होईल आरामात. फक्त ट्रस्ट द प्रोसेस. असं नाही की एका टेस्टमध्ये कमी आले तर नाही आता माझं सिलेक्शन होत नाही आहे. मी तुम्हाला सांगते, मला फिजिक्समध्ये 0 मार्क्ससुद्धा आले, मला निगेटिव्ह मार्क्ससुद्धा आले, पण आता मला फिजिक्समध्ये 99.5% आले. का बरं? कारण मी गिवअप नाही केलं. आता मी पण तर म्हणू शकत होती मला तर मायनस मार्क्स आले, काही बसची बात नाही, आपल्या सोडा, हे काय नीट वीट करायचं आहे, चुपचाप बसू घरीच. असं नसतं. जरी कमी मार्क्स आले तरी त्यातून शिकायचं असतं. उलटा मी तरी म्हणते की मला जर कमी मार्क्स कधी आले नसते फिजिक्समध्ये एवढे, तर मी बूस्टअपच नसतं केलं मी स्वतःला की का कमी येतं आहे, का नाही येते असं. तर म्हणून मी म्हणते की गिवअप नका करू. कमी मार्क्स आले तरी ठीक आहे, एक दिवस वाईट वाटतं, पण दुसऱ्या दिवशी लगेच त्याच जोशने पुढे वाढायचं. या प्रोग्रामचं नाव पण जोश त्यासाठीच आहे की तुम्ही जे 11चे स्टुडंट्स आहे त्यांना जोशने अभ्यास करायसाठी या प्रोग्रामचं नाव जोश ठेवलं आहे.